बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्यात। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय। नितीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय। नितीश कुमार उद्या 20 नोव्हेंबरला पटना येथील गांधी मैदानात 10व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। शपथविधीच्या आधी म्हणजेच आज त्यांनी एनडीए बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एकमताने विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे। या बैठकीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह चिराग पासवान आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कुमार जयस्वाल देखील उपस्थित होते। यावेळी बिहारमध्ये विक्रमी मतदान झालंय। 67.13% मतदान झालं असून 1951च्या नंतर झालेल्या मतदानांच्या तुलनेत जास्त आहे। यात महिला मतदारांनी 71.6% मतदान दिलंय आणि तर पुरुषांनी 65.8% मतदान यावेळी दिलेलं आहे। नितीश कुमार उद्या 20 नोव्हेंबरला शपथविधीच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एनडीएचे इतर पक्षातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत। एनडीए शासित राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। त्याआधी पटना येथील निवासस्थानी झालेल्या जेडीयू पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांना विधिमंडळाचा नेता म्हणून निवडण्यात आलं।